मुलांनो, आज आपल्याला 4 अंकी संख्या तयार करणे हा घटक अभ्यासायचा आहे. प्रथम आपण जे अंक दिलेले आहेत ते वापरून 4 अंकी संख्या कशा तयार करायचा याचा अभ्यास करूयात. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये या पद्धतीने 4 अंक दिलेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला 4 अंकी संख्या तयार करायला सांगितलेल्या आहेत. प्रश्न असा दिलेला आहे की दिलेला प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी संख्या तयार करा. तर हे जे 4 अंक तुम्हाला दिलेले आहेत ते वापरून तुम्हाला 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. मग कोणत्याही 4 शून्येतर शून्येतर म्हणजे काय रे, तर या 4 अंकामध्ये कुठेही शून्य नाही. जेव्हा अशा जे 4 अंक दिलेले असतात शून्य सोडून, तेव्हा या अंकांपासून आपण 4 अंकी 24 संख्या तयार करू शकतो. किती संख्या तयार करू शकतो? तर 24. तर कशा तयार करू शकतो? आपण हेच अंक पाहूयात. 6, 2, 1 आणि 4 हे अंक घेऊन आपण 4 अंकी संख्या कशा तयार करू शकतो हे पाहूयात. पहा, 6, 2, 1 आणि 4 हे अंक वापरून आपण 24 संख्या तयार करू शकतो, ज्या मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलेल्या आहेत. बघा, मी पहिल्या 6 ज्या संख्या तयार केल्या आहेत त्या 6 या अंकाने सुरू होणाऱ्या. मग ह्या 6 अंकापासून सुरू होणाऱ्या संख्या तयार करताना आपण 6, 2, 1, 4 असे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अंक शेजारी शेजारी लिहिले की पहिली संख्या तयार झाली 6214. त्यानंतर 6, 2, 4, 1 म्हणजे 6241 या पद्धतीने संख्या तयार केलेल्या आहेत. या 6ने सुरू होणाऱ्या 6 संख्या तयार झाल्या. त्यानंतर 2ने सुरू होणाऱ्या सगळ्या 6 संख्या तयार ज्या झाल्यात त्या मी इथे लिहिलेल्या आहेत. आता या संख्या तयार करताना आपल्याला काळजी काय घ्यायला लागते की कोणताही अंक डबल यायला नको किंवा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको किंवा तीच संख्या डबल व्हायला नको, ही आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि त्यासाठी आपण संख्या तयार करताना अंकांचा क्रम ठरवावा लागतो. त्यामुळे या 24 संख्या तुम्हाला सगळ्या जरी करता नाही आल्या तरी तुम्हाला किमान 5 संख्या तयार करता यायला हव्यात. मग या सोप्या कशा जातील तुम्हाला? तर त्या बघा, ह्या ज्या 24 संख्या तयार झाल्या आहेत त्यातल्या तुम्हाला पटकन तयार करता येणाऱ्या काही संख्या मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर पहिल्या आपण बघूया की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकदा संख्या तयार करायची आणि तोच अंक घेऊन पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध काटे जसे विरुद्ध फिरतात तसे घ्यायचे. आता पहिली संख्या आपण तयार करताना 6 पासून सुरुवात करूया. 6 पासून सुरुवात केली तर आपण 6, 2, 1 आणि 4 अशी संख्या लिहिली आहे. बघा इथे 6, 2, 1, 4 म्हणजे 6214 अशी संख्या तयार होईल. आणि दुसरी संख्या काय होणार आहे 6 पासून सुरू होणारी? 6, 4, 1, 2 6, 4, 1, 2 म्हणजे 6412 ही संख्या तयार होणार आहे. त्याच पद्धतीने मग 2 पासून सुरुवात करायची. पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 2, 1, 4, 6 म्हणजे 2146. नंतर लिहिताना घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने सुरुवात करायची. 2, 6, 4, 1 म्हणजे 2641 ही संख्या तयार होईल. अशाच पद्धतीने 1ने सुरू होणारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि त्यानंतर 1ने सुरू होणारे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने अशा पद्धतीने आपल्याला 2 संख्या अजून मिळतील. आणि नंतर 4ने सुरू होणाऱ्या अशा आणखीन 2 संख्या मिळतील. म्हणजे किमान तुम्हाला या 8 संख्या अगदी सोप्या पद्धतीने, कुठेही अंकाची पुनरावृत्ती होत नाही किंवा कोणताही अंक डबल घेतला जात नाही, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या संख्या तयार करता येतील. तर आपण परत लक्षात घेऊया की जेव्हा 4 अंक दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये कुठेही शून्य हा अंक नसतो तेव्हा एकूण 24 संख्या तयार होतात. मग या 24च्या 24 संख्या ज्यांना तयार करता येईल त्यांना तर छानच आहे, पण ज्यांना नाही जमणार त्या करायला तर त्यांनी किमान या 8 संख्या तरी तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे दिलेले अंक वापरून. आता आपण पुढे पाहूयात. आता बघ, हे 4 अंक दिलेले आहेत परंतु इथे 7, 5, 9 आणि 0 म्हणजे हे 3 अंक आहेत आणि एका ठिकाणी 0 दिलेला आहे. मग 4 अंकी संख्या तयार होणार नाहीत का? तर होणार.
परंतु इथे 0 असल्यानंतर फक्त 18च संख्या तयार होतात. दिलेल्या 4 अंकामध्ये जर एखादा 0 असेल तर त्यापासून एक अंक एकदाच वापरून 4 अंकी फक्त 18 संख्या तयार होतात. कारण 0 सुरुवातीला जर घेऊन 4 अंकी संख्या केली तर ती संख्या 4 अंकी नसते, ती 3 अंकी होते. कसे ते पाहूयात आपण बघा. मगाच्याच पद्धतीने 7ने सुरू होणाऱ्या 6 संख्या मी लिहिल्या, 5ने सुरू होणाऱ्या 6 संख्या मी लिहिल्या, 9ने सुरू होणाऱ्या 6 संख्या मी लिहिल्या आणि बघा या ठिकाणी मी तुम्हाला 0ने सुरू करून पण बघा संख्या लिहून दाखवल्यात. परंतु तो सुरुवातीला 0 असल्यामुळे त्या सगळ्या संख्या किती अंकी बनलेल्या आहेत? 3 अंकी. मग या सगळ्या तुम्हाला संख्या करायला नाही जमल्या तरी मगाच्याच पद्धतीने तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट काट्या दिशेने जर संख्या लिहिल्या तर अशा तुम्हाला 6 संख्या इथे सुद्धा पटकन तयार करता येतील. फक्त सुरुवातीला आपण 0 घेऊ शकणार नाही. जर सुरुवातीला 0 लिहिला आणि 4 अंकी संख्या तयार केली तर ती संख्या 4 अंकी नसते, ती 3 अंकी असते. म्हणजेच काय, या पद्धतीने संख्या लिहिताना सुरुवातीला जर 0 लिहून 4 अंकी संख्या तयार होत नाही, त्यामुळे सुरुवातीला 0 लिहायचा नाही. त्यामुळे या पद्धतीने संख्या तयार करताना जेव्हा 0 असतो तेव्हा 24 ऐवजी फक्त 18 4 अंकी संख्या तयार होतात. कारण 0ने सुरुवात होणाऱ्या संख्या या 4 अंकी नसून किती अंकी असतात रे? 3 अंकी. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही दिलेल्या अंकांपासून 4 अंकी संख्या तयार करू शकता. पहा, मग प्रत्येक वेळेला चौकटीच्याच रूपात देतील का ते संख्या? तर नाही. अशा गोलामध्ये 4 संख्या देतील आणि त्यापासून तुम्हाला 4 अंकी संख्या तयार करा असं सांगतील, किंवा एखाद्या आकारामध्ये त्या संख्या देतील आणि तुम्हाला हे अंक वापरून संख्या तयार करायला सांगतील. असे चौकटीमध्ये अंक देऊन 4 अंकी संख्या तयार करा असे सांगतील, पण प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. म्हणजे जेव्हा हे 4 अंक दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये 0 नसतो तेव्हा आपण या अंकांपासून 24 संख्या तयार करू शकतो आणि जेव्हा 0 असतो तेव्हा मात्र 24च्या ऐवजी 18 अशा संख्या आपण बनवू शकतो. मग या पद्धतीने तुम्ही दिलेले 4 अंक एकदाच वापरून 24 संख्या तयार करू शकता आणि जर 0 असेल तर 18 संख्या तुम्ही करू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, अंकांचे स्थान बदलून संख्या तयार करणे. पहा, आपल्या पुस्तकामध्ये असं एक घर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अंक दिलेले आहेत. प्रत्येक अंकाचं वेगळं स्थान आहे. आता हे एक उदाहरण पाहूया आपण. 7261. यामध्ये एककामध्ये 1 आहे, दशकामध्ये 6 आहे, शतकामध्ये 2 आहे आणि हजारामध्ये 7 आहे. म्हणजे आपल्याला हे 7, 2, 6, 1 या अंकांचा वापर करून ही संख्या तयार केलेली आहे. पण आता या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितले की दिलेल्या संख्येतील अंकांचे स्थान बदलायचे. म्हणजे काय, तर जो हजाराच्या घरामध्ये आहे त्याच्याऐवजी तो एककाच्या घरात लिहायचा आणि एककाच्या घरातला अंक हजारामध्ये लिहायचा. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या अंकांना हलवून नवीन संख्या तयार करायच्या आहेत. पहा, एक उदाहरण मी इथे तुम्हाला करून दाखवले आहे. मी फक्त 7 या अंकाचं स्थान बदलून 3 संख्या बघा वेगळ्या केलेल्या आहेत. 1, 2, 6, 7. म्हणजे पूर्वी इथं 7 होता आणि इथे 1 होता. त्याऐवजी मी 1 हजाराच्या घरात लिहिला आणि 7 एककाच्या घरात लिहिला, तेव्हा नवीन संख्या तयार झाली 1267. त्यानंतर दशकामधला अंक मी हजाराच्या घरात लिहिला आणि हजाराच्या घरातला अंक मी दशकाच्या घरात लिहिला, तेव्हा नवीन संख्या तयार झाली 6271. इथेही शतक आणि हजाराची जागा बदलली आणि नवीन संख्या तयार झाली 2761. म्हणजे बघा, या पद्धतीने आपण दिलेल्या अंकामधील एखाद्या अंकाची जागा बदलून त्याचं स्थान बदलून सुद्धा नवीन वेगळ्या संख्या तयार करू शकतो. फक्त काळजी काय घ्यायची आहे आपल्याला की कुठलाही अंक डबल येणार नाही आणि तयार होणारी संख्या ही नवीन संख्या तयार झाली पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही 2ची जागा बदलून किंवा मग 6ची जागा बदलून किंवा 1ची जागा बदलून आणखीन 3 म्हणजे संख्या तुम्ही बनवू शकाल. पण किमान तुम्हाला ह्या नवीन 3 संख्या तरी तुम्हाला बनवता येतील. असा प्रयत्न तुम्ही आता अंकांची जागा बदलून अंकांचं स्थान बदलून करायचा आहे. आणखीन एक तक्ता मी तुम्हाला इथे दिलेला आहे की आता आपण
आत्तापर्यंत 4 अंकी संख्या शिकलो. तर त्या 4 अंकी संख्येमध्ये सर्वात लहान 1 अंकी संख्या असते ती 1, सर्वात मोठी 9 आणि अशा एकूण 9 संख्या असतात ज्या 1 अंकी असतात त्या. 2 अंकी सर्वात लहान संख्या असते 10, सर्वात मोठी संख्या असते 99 आणि अशा 2 अंकी किती संख्या आहेत रे? तर 90. आता 3 अंकी संख्या पाहूया. 3 अंकी संख्या आहेत. 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे 100 आणि सर्वात मोठी संख्या आहे 999 आणि 3 अंकी एकूण संख्या आहेत 900. आणि मागच्याच वेळेला आपण पाहिलं की 1000 ही सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे, 9999 ही सर्वात मोठी संख्या आहे आणि एकूण 9000 4 अंकी संख्या असतात. अशा पद्धतीने आपला 4 अंकी संख्येचा पर्यंतचा अभ्यास झालेला आहे.